म्हणून ही आनंदाची बातमी सांगायसाठी ही ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच, वृत्त नव्हे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. वर्धा जिल्ह्यातील तब्बल 248 गावांतील शेतकऱ्यांना श्यामप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा फायदा मिळणार असल्याची माहिती देवळीचे आमदार राजेश बकाणे यांनी दिली. यापूर्वी ही योजना केवळ रिझर्व्ह फॉरेस्ट लागत असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठीच लागू होती. त्यामुळे इतर भागातील शेतकरी वंचित राहिले होते. हिवाळी अधिवेशन 2024 दरम्यान आमदार बकाणे यांनी औचित्याच्या मुद्द्यांवर ही बाब जोरात मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. या योजनेत शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी 75% शासकीय अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जंगली डुक्कर, नीलगाय व इतर जनावरांकडून पिकांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर कमी होईल. अनेक गावातील शेतकरी पिकांचे रक्षण करण्यासाठी पारंपरिक कुंपण किंवा खर्चिक उपाय करूनही नुकसान सहन करत होते. सौर कुंपण उपलब्ध करून झाल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक दोन्हीही दिलासा मिळणार आहे. आमदार बकाणे यांनी सांगितले की या निर्णयासंदर्भातील GR पुढील 2 महिन्यात जारी होणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेमुळे वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांचा उत्साह दुप्पट होण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. सन 2024च्या मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी प्रश्न उपस्थित केला होता की रिझर्व्ह फॉरेस्टला लागून असणाऱ्या शेतांना सौर ऊर्जा कुंपण श्यामाप्रसाद मुखर्जी नावाने जी एक योजना आहे ते दिल्या जाते, पण बाकीच्या ठिकाणी सौर ऊर्जा कुंपण दिल्या जात नव्हतं. ते कुंपण दिल्या जावं म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये मी मुद्दा उपस्थित केला होता. त्या मुद्द्याला अनुसरून साधारण या ठिकाणी देवळी पुलगाव मतदारसंघातील 248 गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे हिंगणघाट मतदारसंघ असेल, आर्वी मतदारसंघ असेल, वर्धा देवळी पुलगाव मतदारसंघ असेल, या 4ही मतदारसंघामध्ये साधारण 1500 काही लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली. या सौर ऊर्जा कुंपणासाठी साधारण 75% अनुदान या ठिकाणी शासन देणार आहे. 75% किंवा मग 15,000 रुपयापर्यंत. आणि साधारण 248 गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि वन संरक्षक प्रादेशिक यांचेकडून प्रस्ताव सुद्धा बोलवण्यात आलेले असून त्या प्रस्तावाला लगेच मान्यता सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणून ही आनंदाची बातमी सांगायसाठी ही आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात म्हणजे हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्री रोयांचा प्रादुर्भाव असेल, जंगली डुकरांचा प्रादुर्भाव असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान या शेतीमध्ये होऊन राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण हा औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. या ठिकाणी 2024-25 या वर्षासाठी साधारण 959 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. मी औचित्याचा मुद्दा क्रमांक 1014 हा कागद पण तुम्हाला देतो, हा पण प्रसिद्ध करावा जेणेकरून याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. संघातले सर्व शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे, पण माझ्या मतदारसंघातील रीठ पकडून 248 गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बहुतेक लोकांना याचा फायदा होईलच, कारण रिझर्व्ह फॉरेस्ट या मतदारसंघामध्ये नाही आहे. आर्वीमध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी काही शेतकऱ्यांच्या शेताचा समावेश आहे. हिंगणघाट मतदारसंघामध्ये सुद्धा रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, त्या ठिकाणी सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जीची जी योजना आहे ती बऱ्या प्रमाणामध्ये लोक त्याचा लाभ घेतात. पण देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नसल्यामुळे
या ठिकाणी याचा लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता. वर्धेमध्ये पण रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, बोर अभयारण्य वगैरे असेल, त्याच्या आजूबाजूनी ज्या शेत्या आहेत त्यांना त्याचा लाभ व्हायचा. पण या ठिकाणचा माझ्या मतदारसंघातला शेतकरी या योजनेपासून, या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होता. याचा लाभ या शेतकऱ्यांना नक्कीच होईल. असं आहे की ज्यांनी मागणी केली त्याला मिळेल. म्हणजे आता कुठे कुठे रोह्याचा आणि डुकराचा त्रास आहे हे मला या ठिकाणून सांगता येणार नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास असल्यामुळे माझा मतदारसंघ हा वर्धा तालुका, हिंगणघाट तालुका आणि देवळी तालुका मिळून मतदारसंघ असल्यामुळे या तिन्ही तालुक्यातील लोकांना याचा फायदा होईल आणि बाकीच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल.